बघत असताना तिलाही राहुलं गेलं नाहीये आणि ती मंचकावरती धावून आलेली आहे. अक्षरशः डोळ्यावरती झोप आहे सर, परंतु ही कला आहे आणि कलाकाराला कला कधीच झोपून देत नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत दुर्वासाठी. मलेगरवाडीवरून आली आहे. माझा स्टेटस तिने पाहिला आणि ते कार्यक्रम पाहत होती आणि पप्पाने सांगितलं की पप्पा चला आता थांबायचं नाही, चला. वाह क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. छातीचं कणकर श्वास दे, साथीचं कणकर हात दे, फुतकारणाऱ्या संकटांना ठेचण्याचे मज काम दे. बघा असं म्हणतात की डर से डरोगे तो डर जाओगे और डर को हराओगे तो जीत जाओगे. अगदी भय भीती सगळं बाजूला ठेवलंय आणि बिचारी बघा मला वाटतंय या वयामध्ये उभं राहण्याची तिची पहिली पायरी असेल आणि या पहिली पायरीसाठी जोरदार पोच पावती म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
सोनेलताई कसं वाटलं परफॉर्मन्स? हॅलो, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. दिसले? काय नाव तुझं? दुलवा. दुलवा की दुर्वा? खूप मस्त नाचलीस. तुझी एनर्जी एकदम भारी होती. इथे आम्ही दोघं पण नाचत होतो तुझ्यामुळे. खूप सुंदर. आणि झोपेत ना उठून येऊन इतका सुंदर डान्स केला. जरा जोरात टाळ्या वाजवा तिच्यासाठी. खूप गोड. तुला एक पप्पी माझ्याकडून. थँक्यू. खरं तर मॅडम मी स्टेटसला ठेवलं होतं आणि ते स्टेटस त्यांच्या म्हणजे वडिलांनी पाहिलं आणि ते पाहत होते आणि तिथून ती थेट इथपर्यंत आली. मला त्याचे वडील बोलतात की ती झोपतच नाही, ती म्हणते मला नाचायचंच आहे. आणि खूप चांगलं परफॉर्मन्स केलंय. आणि तिला सन्मानित करण्यासाठी मी राजेश शिवरायचे हॉटेलचे सर्वेसर्वा आणि आमचे खूप जवळचे अगदी कालेश्री गावावरती त्यांचं नितांत प्रेम राहिलंय. खूप मोठा त्यांचा मित्रपरिवार या कालेश्री गावामध्ये आहे. असे नंदेश पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ हस्ते या छोटीला इथं सन्मानित करायचं आहे. बघा डोळ्यावरती झोप आहे परंतु तिची कला तिला झोपून देत नाहीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर ती एक छोटीशी भेट आलेली आहे. निखिल वर्तक यांच्याकडून तुला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जरूर जरूर. आणि नंदेश पाटील सरांकडून सुद्धा पारितोषिक येतोय. तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जरूर कौतुक असेल बेटा तुझं. नंदेश दादा ओके ये बाई इकडे. नंदेश दादा थांबायचं आहे दादा, इथे आपला सन्मान केला जाईल. या अगदी वेलात वेल काढून, या वेलात वेल काढून आपण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल